कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू माझं ड्राइंग का कॉपी करतेयस? मी नाही करत आहे, तू करतेयस, तू करतेयस, तू करतेयस, तू करतेयस, तू करतेयस। बरं बरं बरं, काय झालं? का भांडताय तुम्ही? तू हिला सांग ना, ही माझी ड्राइंग कॉपी करते। मी नाही करत, तू करतेस। बरं बाळा, मी बोलते तिच्याशी नंतर। मला सांग, बनी दादा कुठे आहे? बनी दादाला ड्राइंग करायचा कंटाळा आला होता, म्हणून तो खाली एकटाच खेळायला गेलेला। ते जाऊ दे, पण तू हिला सांग ना माझं ड्राइंग कॉपी नको करूस। मी सांगते बाळा, तर तुम्ही प्लीज भांडू नका, मी लगेच आले। ओके? बनी, बनी, बनी बाळा, कुठेस तू? बनी, बनी, बनी बाळा, कुठेस रे? बनी, वसू, वसू, अगं अशा का मारतेस बनीच्या नावानं? आई बाबा, तुम्ही कधी आलात? आत्ताच. अगं शार्दूल आला होता, बनीला घेऊन तशी धमकी देऊन गेलाय. अगं त्याच काळजीनं आम्ही तुला भेटायला आलो. बाबा, विशाखा मॅम पण आल्या होत्या. काय? हो, असंच काहीतरी बोलत होत्या. पण बनीला शोधते मी, घरात कुठेच सापडत नाही येतो. गच्चीत बघितलंस? हा, घरात सगळीकडे पाहिलं, सगळीकडे कुठेच नाहीये. अगं बाहेरून अंगणात येताना दिसला नाही कुठे तो? आपण बाहेर बघूयात ना. या ना. बनी, बनी, बनी. वसू, तू या बाजूला बघ. सुशीला, तू समोर बघ, मी या बाजूला बघतो. बनी, 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 बनी कुठे आहेस बाळा? बनी, बनी, बनी बाळा, कुठेस तू? बनी, ए बनी, बनी कुठे आहेस बाळा? बनी, वसू, अगं दिसला का बनी? नाही दिसला तू. इकडे नाही दिसला. कमाल आहे, कुठे गेला असेल तो आता? मागून आवाज आला. चल 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 चल. बनी, आवाज तर याच बाजूने आला होता, मग दिसत नाही कुठे तो. हा, बनी, कुठे गेला हा मुलगा? बनी, कमाल, गेला कुठे तो? हा बघ, हा पाईप असा सुरू आहे, म्हणजे बनी इकडे असायला हवा होता. परत आतमध्ये गेला नसेल ना तो? हा, कारण आवाज परत त्या बाजूला गेला. चल. बनी, बनी, बनी बाळा, कुठेस तू गंमत करतोस ना बाळा? प्लीज बाळा, लपून नको ना बसूस. हा, मी आवाज येते ना तुला. वसू, वसू शांत हो बाळा. आई कशी शांत हो ग मी? माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोरच आणि माझ्या पोटात खड्डा पडतो ग. बनी, बनी, बनी बाळा, अरे? बाळा प्लीज, बाळा, बनी, काय? कसला आरडाओरडा चालला एवढा? बनी, बनी. रानडे, तुम्ही कधी आलात? बाबा, बनी सापडत नाहीये बाबा. कुठे गेला माहित नाही. बनी, या परत हा मुलगा गायब झाला. हाक मारली होती ना त्याने. आम्हाला तिघांना हाक मारली होती. मी स्वतः ऐकलंय. कुठे गेलं कळतच नाहीये. अगं हाक दिली ना, मग असेल इकडेच कुठेतरी. किती काळजी करतेस का तू? हे बघ, मुलं मोठी झाली ना की आई वडिलांनी कमी काळजी करायची असते. असं वात्रटपणा मुलं करतातच. नाही बाबा, मी सांगते ना तुम्हाला, मला काहीतरी गडबड वाटते. बनी, बनी. बर, आपण एक काम करूया. आपण ना बनीला एक ट्रॅकर लावून ठेवू. घरात जवळपास कुठे असेल ना ते आपल्याला कळत जाईल. काय? घर मोठं आहे आमचं, कोण कधी आलं कुठे गेलं ते कळत नाही पटकन म्हणून. नाही, माझे हात पाय थंड पडतात. आई, मला माझं बनी हवंय ग. वसुंधरा, अगं रडू नकोस. हे बघ, असेल बनी इकडेच कुठेतरी. नाही बाबा, मी तुम्हाला सांगते ना, मला माहिती आहे. माझं
माझा बनी घरात नाहीये. मी सगळीकडे शोधलो त्याला बाबा, बनी कुठेच मिळत नाहीये. की काय रडारड करते ही? आम्ही पण 3 मुलं वाढवली. प्रत्येकाईला मुलाची काळजी असते, पण म्हणून काय नजरेसमोरून हलूच द्यायचं नाही. हे सांगितलं ना असेल इकडेच कुठेतरी. ए बनी, बनी, अरे बाबा ये लवकर बाहेर. हे बघ तुझी आई रडते. नाही बाबा, मी तुम्हाला सांगते ना, माझा मुलगा घरात नाही दिसत आहे मला. माझा बनी नाहीये घरात. तो माझ्या बनीला घेऊन गेला. बसून रे. अहो तो घेऊन गेलाय माझ्या बनीला. का घेऊन गेलाय बनी? काय झालं? आकाशराव, बनी सापडत नाहीये. काय परत? तुम्ही त्याला फोन लावा ना प्लीज. तुम्ही फोन लावा. ओके, रिलॅक्स रिलॅक्स. कोणाला फोन लावायचा आहे? तो घेऊन गेलाय माझ्या बनीला. प्लीज तुम्ही त्याला फोन लावा ना. तुम्ही सांगा ना, तो तुमचा ऐकेल. प्लीज तुम्ही त्याला फोन लावा. आपण घेऊन येऊ त्याला. प्लीज तुम्ही बोला. झालं हिचं परत सुरू. काय चाललेलं असतं ग तुझं हे? दर थोड्या दिवसांनी हे असं झटका आल्यासारखं काय करतेस तू? रानडे, हिला जरा डॉक्टरकडे दाखवून घ्या. हा, दर 4 दिवसांनी घरासमोर हे असे धिंगाणे. लाज वाटते आम्हाला 4 लोकांमध्ये. प्लीज तुम्ही फोन लावा ना. कोणीतरी फोन लावा प्लीज. वसुंधरा तू शांत हो आधी. हे बघ, मागच्या वेळी पण तुला असंच वाटलं होतं, पण तसं काही होतं का? नाही ना. ही असंच आहे. असंच आहे. मी सांगते ना तुम्हाला. मला माहिती असं आहे. आकाशराव तुम्ही फोन लावा ना प्लीज. मी आज कोणाला फोन लावायचा आहे? नक्की घेऊन गेला बनीला. लकी? प्लीज आकाशराव, प्लीज बनीला घेऊन या प्लीज. प्लीज त्याला फोन लावा. त्याला बोलवा कोणीतरी. मला माझा बनी हवाय. मला वाटलंच होतं ही लकीचंच नाव घेणार. आई झालं तरी लकी आमचा बिझनेस बुडवणार, लकीच्या मुलाला पळवणार. हे अंते घरात तो लकी आल्यापासून काय हिला प्रॉब्लेम आहे तेच कळत नाही मला. काय प्रॉब्लेम काय आहे? का तो आम्हाला जवळचा झाला म्हणून तू त्याला आमच्यापासून दूर करायचा प्रयत्न करतेस? वसुंधरा, बघा माझा ऐका. दिस इज नॉट फेअर. तुम्ही दरवेळी लकीला काहीतरी असं विचित्र बोलतो. हे बघा, तुम्ही एवढं हायपर का होताय? असं कोणाबद्दलही आपण असं जजमेंटल नाही राहिलं पाहिजे. मी खरं सांगते, मी हायपर झाले कारण मला माहितीये ना, तो लकी आहे ना, तोच बनीला घेऊन गेलाय माझ्या. तुम्ही फोन लावा ना प्लीज. त्याचा काय संबंध? तो असं का करेल? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.